नमस्कार मित्रांनो, माहिती आपल्या कामाच्या या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासाठी सेव्हिंग अकाउंट या विषयाचा व्हिडिओ घेऊन आलो होतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे करंट अकाउंट या विषयाबद्दलची माहिती. करंट अकाउंटला मराठीमध्ये चालू खाते असे म्हणतात, ज्यात तुम्ही रोजचे व्यवहार नेहमी करू शकता. हे खाते कोणत्याही कंपनी, सार्वजनिक उपक्रम, व्यावसायिकांसाठी वापरले जाते. जिथे मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होतात असे लोक चालू खात्याचा वापर करतात. तुम्ही चालू खात्यात एका दिवसात पाहिजे तेवढे पैशाचे व्यवहार करू शकता. यात कोणतीही मर्यादा नाही. चालू खाते व्यवसायाशी संबंधित आहे. ते व्यवसाय करणारे लोक वापरतात आणि त्यातून कोणत्याही वेळी कोणतेही व्यवहार करता येतात. करंट अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीचा वापर करू शकता. जर तुम्ही ऑफलाईन पद्धत वापरत असाल तर तुम्हाला बँकेत जाऊन बँकेकडून एक फॉर्म घेऊन तो फॉर्म भरावा लागेल आणि त्या फॉर्मच्या गरजेनुसार तुम्हाला त्यात विचारलेले कागदपत्र सादर करावी लागतील आणि अर्ज करावा लागेल. जर तुम्ही ऑनलाईन पद्धत वापरत असाल तर तुम्हाला ज्या बँकेत तुम्हाला खाते उघडायचे आहे त्या बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला करंट अकाउंट ह्या फॉर्मवरती क्लिक करून तो फॉर्म भरून विचारलेल्या कागदपत्राची पूर्तता करून सर्व माहिती भरायची आहे आणि तुमचे अकाउंट ओपन करायचे आहे. करंट अकाउंट उघडण्याची काय गरज आहे? तर आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसात कितीही वेळा तुम्ही करंट अकाउंट वरून व्यवहार करू शकता. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला दररोज भरपूर पैशांचे व्यवहार करावे लागतील आणि तुम्ही करंट अकाउंटद्वारे पैसे देखील भरू शकता, काढू शकता किंवा कोणालाही ट्रान्सफर करू शकता. तुम्ही करंट अकाउंटच्या सहाय्याने सहज व्यवहार करू शकता आणि बँकेद्वारे प्रदान केलेल्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही सामान्य व्यक्तीने त्याचे चालू खाते उघडू नये. त्याला फायदा होणार नाही, कारण त्यात व्याज मिळत नाही. मिनिमम बॅलन्स किती लागते आता करंट अकाउंट ओपन करण्यासाठी? तर मिनिमम बॅलन्स किमान मर्यादा आहे 10,000ची. 10,000मध्ये तुम्ही तुमची चालू खाते उघडू शकता आणि चालू खात्याचा लाभ घेऊ शकता. ही रक्कम प्रत्येक बँकेसाठी वेगळी असू शकते आणि तसेच ग्रामीण आणि शहरी भागासाठी देखील वेगळी असू शकते. करंट अकाउंटचे फायदे. आता फायदे काय आहेत? इतर सुविधा भेटतात. चालू खात्याद्वारे खातेदार धनादेश जारी करू शकतो, पे ऑर्डर देऊ शकतो, त्याच्या लेनदारांना थेट पेमेंट करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. चालू खातेदाराला त्याच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी देते. त्याच्यानंतर व्यवहारांवर मर्यादा नाही. चालू खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एखादी व्यक्ती एका दिवसात कितीही व्यवहार करू शकते. त्याच्यानंतरचा फायदा आहे व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. चालू खात्यात अनेक व्यवहार करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. बँकिंग सेवा आहे. सेव्हिंग अकाउंटप्रमाणे तुम्हाला यामध्ये नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड इत्यादी मोफत सुविधा दिल्या जातात. त्याच्यानंतरचा फायदा आहे पूर्ण नियंत्रण. उद्योजकाचे त्याच्या खात्यावरती पूर्ण नियंत्रण असते. चालू खात्याद्वारे कधीही आणि कुठेही अनेक ठिकाणी निधी काढता किंवा हस्तांतरित करता येतो. त्याच्यानंतर चालू खात्याचे काही नुकसान आहेत. तर ते काय आहेत? अतिरिक्त शुल्क आहे, दीर्घ प्रक्रिया आहे, जास्त शुल्क आकारलं जातं आणि चालू खात्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही. हे सगळ्यात नुकसान आहे. चालू खात्याचे प्रकार. आता चालू खात्याचे प्रकार काय आहेत? बँक त्यांच्या ग्राहकांच्या विविध बँकिंग गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारची चालू खाती प्रदान करतात. एखाद्याने व्यवहाराच्या स्वरूपासाठी सर्वात योग्य खाते प्रकार निवडावा. खालील बहुसंख्य बँकांद्वारे प्रदान केलेल्या विविध प्रकारच्या चालू खात्यांचा उल्लेख केला आहे. तथापि हे लक्षात घेण्यासारखे आहे की चालू खात्याचा प्रकार एका बँकेनुसार भिन्न असू शकतो. आता पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे मानक चालू खाती, स्टँडर्ड करंट अकाउंट. या प्रकारच्या खात्यासाठी ग्राहकाने किमान मासिक सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे. खात्यात जमा केलेल्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही. तथापि ते आपल्या ग्राहकांना चेकबुक सुविधा, डेबिट कार्ड, ओव्हरड्राफ्ट सुविधा इत्यादी प्रदान करते. त्याच्यानंतरचा प्रकार आहे मूळ चालू खाती, बेसिक करंट अकाउंट. हे निवृत्ती वेतनधारक, तरुण इत्यादींसारख्या कमी वेतन असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी हे आदर्श आहे. ते ग्राहकांना त्यांचे आर्थिक व्यवस्थापन सहजतेने करण्यास मदत करते. तथापि दररोज रोख पैसे काढण्याच्या मर्यादेवर काही निर्बंध असतात. त्याच्यानंतरचा प्रकार आहे प्रीमियम चालू खाती. हे एक प्रकारचे खाते आहे जे विशेष ऑफर आणि ग्राहकांना लाभांश येते. हे खाते मोठ्या मूल्यांचे व्यवहार करण्यासाठी सर्वात योग्य आहे. त्याच्यानंतरचा प्रकार आहे पॅकेज केलेली चालू खाती. हा चालू खाते प्रकार खातेधारकांना अनेक भत्ते आणि फायदे प्रदान करतो. हे वैद्यकीय सहाय्य, प्रवास विमा आणि बरेच काही यासारख्या विशेष वैशिष्ट्यांसह येते. त्याच्यानंतर परकीय चलन खाती.
परकीय चलन खाती अनिवासी भारतीयांना किंवा परदेशी चलनामध्ये वारंवार व्यवहार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना ऑफर केलं जातं. करंट अकाउंट एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? स्वीकार्य KYC कागदपत्र असलेले सर्व व्यक्ती बँकेत चालू खाते उघडण्यास पात्र आहेत. चालू खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह कोणत्याही बँकेत संपर्क साधता येतो. चालू खातेधारकांनी त्यांच्या खात्यात किमान मासिक सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे. त्यात अयशस्वी झाल्यास त्यांना दंड आकारला जाऊ शकतो. भारतात चालू खाते उघडण्यासाठी व्यक्तींनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. कोण करंट अकाउंट ओपन करू शकतो? सोल प्रोप्रायटरशिप फर्म उघडू शकते, पार्टनरशिप फर्म उघडू शकते, लिमिटेड कंपनीज उघडू शकतात, त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपनीज उघडू शकतात, सोसायटीज, क्लब, असोसिएशन, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, ट्रस्ट, इंडिव्हिज्युअल हे सर्व लोक करंट अकाउंट उघडू शकतात. एक्झिक्युटर, प्रशासक आणि लिक्विडेटर हे देखील करंट अकाउंट ओपन करू शकतात. भारतात चालू खाते कसे उघडायचे? तर हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चालू खाते उघडू शकता. त्याच्यानंतर चालू खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. आता तुम्हाला कुठली कागदपत्रे लागतात? तर त्याला पॅन कार्ड लागतो, भागीदारी करारनामा लागतो, निगमन प्रमाणपत्र लागते, विक्री कर किंवा सेवा कर अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागते, पत्ता पुरावा लागतो, सर्व संचालक भागीदारांचा ID पुरावा आणि पत्ता पुरावा, बँक खाते उघडण्यासाठीचे फोटो इत्यादी गोष्टी लागतात. आता तुम्हाला त्या प्रकारानुसार तुम्हाला पार्टनरशिप फर्म आहे का तुमची कंपनी आहे त्याच्यानुसार कागदपत्र बदलतात. त्याच्यानुसार तुम्हाला कागदपत्रांची बँकेत सांगितलेल्या पद्धतीने पूर्तता करावी लागते. ओळखपत्र आणि स्वाक्षरीचा पुरावा काय आहे? तर पासपोर्ट आहे, पॅन कार्ड आहे, चालक परवाना आहे, मतदान ओळखपत्र आहे, आधार कार्ड आहे, कर्मचारी ओळखपत्र इत्यादी. ॲड्रेस प्रूफमध्ये काय येते? भाडे करार, बँक स्टेटमेंट, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, पासपोर्ट, चालक परवाना, युटिलिटी बिल म्हणजे पाणी बिल, लाईट बिल इत्यादी. चालू बँक खात्याची योग्य निवड कशी करावी? चालू खाते उघडण्याचा मुख्य उद्देश सर्व व्यावसायिक व्यवहार सुरळीतपणे पार पाडणे हा आहे. हे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात व्यवहार आणि मोठ्या मूल्याचे देयके सोयीस्करपणे व्यवस्थापित करण्यास अनुमती देते. म्हणून योग्य खाते निवडणे त्याऐवजी महत्त्वाचे आहे. सर्वात योग्य खाते पर्याय निवडताना सर्व पॅरामीटर्स लक्षात ठेवावेत. योग्य चालू खाते निवडताना आवश्यक बाबी खाली दिल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत? किमान शिल्लक, मिनिमम बॅलन्स. खाते निष्क्रिय होण्यापासून रोखण्यासाठी वापरकर्त्यांच्या खात्यात नेहमी उपस्थित असणे आवश्यक असलेली रक्कम म्हणजे किमान शिल्लक. चालू बँक खात्यासाठी बचत खात्याच्या तुलनेत किमान शिल्लक मूल्य तुलनेने जास्त आहे. वापरकर्त्याने हा घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कारण किमान शिल्लक आवश्यकता एका खात्याच्या भिन्नतेनुसार बदलते. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे फी, चार्जेस आणि ओव्हरड्राफ्ट खर्च. याच्याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. फी आणि चार्जेस एका विशिष्ट खात्यानुसार बदलतात. वापरकर्त्यांनी रोख पैसे काढण्याचे शुल्क, डिमांड ड्राफ्ट शुल्क, निधी हस्तांतर शुल्क, ओव्हरड्राफ्ट खर्च आणि बरेच काही यासारखे महत्त्वाचे पॅरामीटर्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोख ठेव मर्यादा, कॅश डिपॉझिट लिमिट. विनामूल्य मासिक रोख ठेव मर्यादा एका बँकेनुसार आणि एका खात्यानुसार दुसऱ्या प्रकारात बदलू शकते. धन्यवाद मित्रांनो. ह्या माध्यमातून जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.